शेवगाव पाथर्डीमधून प्रीतम मुंडेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। प्रीतम मुंडे लढण्यास इच्छुक असतील तर स्वागत करू असं समर्थकांचं म्हणणं आहे। यावर शेवगाव पाथर्डीच्या आमदाराचं उगाच टेन्शन वाढवू नका, आमदार मोनिका राजळेंच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी असं उत्तर दिलं। मध्ये चर्चा व्हायची शेवगाव पाथर्डीमध्ये पंकजाताई उभा राहत्यान, पंकजाताईला दिला पाहिजे, ही सर्वसामान्य जी भावना होती। आणि खरंच जर उद्या प्रीतमताईला इकडे लढायचं असेल, इच्छा असेल किंवा लढणार असल्यास तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। शेवटी ते नेते आहेत आणि त्यांनी लढावं अशी सुद्धा माझी भूमिका आहे। एका ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आता आवश्यकता नाही आणि माझे शेजारी बिचारे पाथर्डीचे आमदार बसलेले आहेत, त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही। त्यामुळे पुनर्वसन हा विषय कुणाचा असतो जो कुठल्या तरी गोष्टींनी ग्रस्त असतो। आम्ही कुठल्या ग्रस्त नाहीत। प्रीतमताई राजकारणात आल्या कारण मुंडे साहेबांच्या निवडणुकीनंतर 17 दिवसातच त्या मुंडे साहेबांचं निधन झालं। लोकांची भावना अशी होती की मुंडे साहेबांना आम्ही मत दिले, आम्हाला मुंडे परिवारच पाहिजे।